नागपूरमधली एक मोठी बातमी आहे। दोसर भवन परिसरामध्ये सापडलेले 58 डिटोनेटर आणि 15 जिलेटिनच्या कांड्या जिवंत स्फोटकं असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि हा जो संपूर्ण परिसर आहे तो प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। आजूबाजूची दुकानं देखील पोलिसांनी सध्या बंद केलेली आहेत। तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। तुषार, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे आणि पोलीस कशा पद्धतीने या सगळ्याचा शोध घेत आहेत? निश्चितच पोलीस सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे की जे 58 डिटोनेटर आणि 15 जिलेटिनच्या ज्या कांड्या सापडल्या त्या जिवंत स्फोटक असून अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये त्या सापडलेल्या आपण बघू शकतो की या संपूर्ण परिसराला आता पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे। इतकंच नाही तर अवतीभोवतीला जे दुकानं होती ते देखील खाली केलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित देखील केलेला आहे। आपण समोर जर का तुम्हाला हे झाडं दिसतात त्या झाडाच्या पाठीमागचा भाग जो लांजेवार कुटुंबाची पार्किंग आहे तिथे त्या पोर्चमध्ये एका पिशवीमध्ये हे संपूर्ण स्फोटकं सापडलेले आहे। लांजेवार कुटुंबाने असं सांगितलं की आम्ही 1 महिन्यापासून ती पिशवी बघतो, ते जे बाजूला असणाऱ्या कुंड्या आहेत तिथे जे झाडं आहेत त्यांना रोज पाणी देताना ते आम्हाला पिशव्या दिसत होत्या, पण आम्ही कधी त्याकडे लक्ष दिलं नाही। जेव्हा आज त्यांनी सकाळला बघितलं तेव्हा त्यांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि नंतर मग आता इथे BDDS पथक असेल किंवा फॉरेन्सिक जे अधिकारी असेल ते देखील इथं दाखल झालेले आहे। महत्त्वाचा विषय की आपण जर का बघितलं ना तर हा संपूर्ण परिसर हळूहळू खाली केलेला आहे पोलिसांनी, कारण की स्फोटक असल्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी पाऊल उचललेलं आहे। मात्र या भागामध्ये काही दिवसाआधी रामनवमीची यात्रा गेलेली होती, एक शोभायात्रा जी नागपूरची प्रसिद्ध शोभायात्रा आहे ती याच भागातनं दोसर भवन चौकातनं जातं, त्यामुळे त्या शोभायात्रेशी या स्फोटकांचा काही संबंध आहे का याचा देखील तपास पोलीस करत आहे। खरं तर 1 वर्ष आधी नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला तो याच परिसरामध्ये झालेला होता। असे वेगवेगळे अँगल या संपूर्ण स्फोटकांना घेऊन आहे। प्राथमिक असा अंदाज आहे की कोणीतरी तिथे लपवण्यात आलेले होते, त्याची लांजेवार कुटुंबाला कल्पना नव्हती आणि आज जेव्हा सकाळला ते लांजेवार कुटुंबाच्या लक्षात आलं तेव्हा मग पोलिसांना याची माहिती देण्यात आली। मात्र आता हे स्फोटकं तिथे कोणी ठेवली, कशासाठी ठेवली आणि काही दिवसाआधी इथनं गेलेली रामनवमीची शोभायात्रा त्याचा याच्याशी काही कनेक्शन आहे का याचा तपास नागपूर पोलीस करत आहे। अगदी तुषार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।